पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। दारूच्या नशेत असलेल्या पतीने स्वतःच्या पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली असून या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार येळवंडे वस्ती हिंजवडी येथे राहणारा महेंद्र सोपान कांबळे वय 35 हा दारूच्या नशेत घरी आला। त्यानंतर त्याने आपला मुलगा प्रतीक याला विनाकारण शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली। मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून पत्नी मध्ये पडत पतीला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र याच गोष्टीचा राग अनावर झाल्याने महेंद्र कांबळे याने घरातील भाजी कापण्याचा चाकू उचलला आणि तुला खल्लास करतो अशी धमकी देत पत्नीच्या पोटात चाकू खुपसला। या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी पती महेंद्र कांबळे याला अटक केली आहे। पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत। घरगुती वादातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे।